शनी या ग्रहाविषयी सांगायचं झालं तर हा वृद्ध ग्रह आहे. वृद्ध असल्यामुळे त्याच्यामध्ये आता ताकद उरलेली नाही. त्याला फार जीवनामध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस उरलेला नाही. त्याला फक्त आता शांततेत एकांतात आयुष्य जगायचं आहे. त्याची रिटायर्ड लाईफ आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारे त्याला आयुष्य जगायचं आहे आणि त्याला भौतिक गोष्टींमध्ये रस नाही. हा नीरसता असलेला ग्रह आहे. त्याच्यामुळे शनी हा 7व्या घरात असेल म्हणजेच लग्न, आपण संसार, पार्टनरशिप या जर घरात असेल तर तो फार चांगला मानला जात नाही. कारण त्याच्यामध्ये संसारात जे रसिकता, रोमॅन्टिक असणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शनीकडून होत नाहीत. पण 7व्या घरात तूळ राशीमध्ये कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे 7व्या घरात तूळ राशी येते. या तूळ राशीमध्ये शनी उच्चीचा होतो. तर का उच्चीचा होतो तर शनीला कर्मफलदाता शनी असं म्हणतात किंवा दंडनायक शनी असं म्हणतात. म्हणजेच तूळ राशीमध्ये कसं असतं, 2 तराजू असतात, ते बरोबर बॅलन्स करायचं असतं. तर हे जे बॅलन्सिंग आहे हे शनीला बरोबर जमतं की कुठे किती प्रमाणात आपण स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे, कुठे किती प्रमाणात चांगलं वागलं पाहिजे. अतिही चांगलं वागून फायदा नाही, कारण लोक आपला गैरफायदा घेतात, आणि अतिही वाईट वागून चांगलं नाही, कारण ते चांगलं नाही. सामाजिक दृष्टिकोनातूनही चांगलं नाही आणि स्वतःसाठीही चांगलं नाही. तर त्याचा समतोल कसा साधायचा हे शनीला माहिती आहे. कुठे थांबायचं, त्याच्याकडे फार एक्सपिरियन्स आहे आयुष्याचा, कारण तो वृद्ध प्लॅनेट आहे. त्याला माहिती आहे की आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी कोणत्या टप्प्यावर कशा आलेल्या आहेत, या सगळ्या अनुभवातून तो गेलेला आहे. म्हणून त्याच्याकडे तो विजडम आहे. सांभाळून कसं घ्यायचं, 2 गोष्टींचा समतोल कसा राखायचा हे त्याला माहिती आहे. म्हणून 7व्या घरात तूळ राशीमध्ये तो उच्चीचा होतो. त्याच्यामुळे पार्टनरशिपमध्ये एकमेकांना सावरून कसं घ्यायचं, त्या पार्टनरशिपमध्ये समतोल कसा राखायचा, या गोष्टींमध्ये शनी चांगला असेल. पण जिथे रंजकता, उत्सुकता, एखादी काहीतरी रोमॅन्टिक डेटवर जाणं, छान फुलं वगैरे आणणं किंवा काहीतरी एखाद्यासाठी विकत घेणं, खरेदी करणं, गिफ्ट्स देणं, ह्या सगळ्या प्रकारामध्ये शनीला फार रस नसतो. पण हेच एखादी जबाबदारी सांभाळून घेणं, दुसरा जर खूप काम करत असेल तर त्याच्या कामात त्याला मदत करणं, या बाबतीत शनी चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्लॅनेटला जज करताना एखादा प्लॅनेट चांगलाच आहे किंवा वाईटच आहे असं मानू नये. तर त्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहायला हवं की तो कोणत्या बाबतीत चांगला आहे किंवा तो कोणत्या बाबतीत पुढे जाऊ शकला. तर लहान बाळाकडून आपण अपेक्षा नाही करू शकत ना की तो काहीतरी मोठं असं फिलॉसॉफिकल ज्ञान देईल. अजिबातच नाही करू शकत, कारण आपल्याला माहिती आहे ते लहान बाळ आहे, त्याला तेवढी बुद्धी नाही आहे. किंवा एखाद्या वृद्ध माणसाकडून आपण अपेक्षा करू शकत नाही की ते लहान बाळासारखं दूर धावेल, कारण त्याच्यामध्ये आता वय झालेलं आहे, वयानुसार शरीर कमकुवत झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आपण तो प्लॅनेट त्याचं काय कारकत्व आहे, त्याच्याकडे कोणते चांगले पॉईंट्स आहेत, कोणते वाईट पॉईंट्स आहेत, किंवा कोणत्या बाबतीत तो कमी पडतो आहे, कोणत्या बाबतीत तो चांगला आहे, हे जज करून मगच एखाद्या गोष्टीचा निर्णय करावा. कोणताही प्लॅनेट वाईट नसतो किंवा चांगला नसतो, फक्त प्रत्येक गोष्टीचं एक कारकत्व असतं, त्याप्रमाणे तो प्लॅनेट वागतो, त्याप्रमाणे तो ग्रह वागतो, आणि आपण त्याप्रमाणे त्या गोष्टीला जज केलं पाहिजे. असा हा शनी समतोलचा वृद्ध असलेला, ज्याच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे असा ग्रह आहे. आणि हा ग्रह नीरसतेचा कारक आहे. दुःख, शनीची जर तुम्ही गोष्ट ऐकली तर त्याच्या आयुष्यात फक्त दुःख 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 येत गेलेली आहे. त्याच्यामुळे हा ग्रह आपल्याला दुःखातून पुढे नेतो. आपल्यावर संकट, शनीची 7.5 सुरू झाली की लोकांवर संकट येतात. पण ही संकटं काय येतात, कारण
शनी मुळात दुःखाचंच कारक आहे. त्याच्या आयुष्यभरात त्याला फक्त दुःख सहन करावं लागलं. त्याचा जन्म झाला तेव्हा त्याने त्याचे वडील सूर्य याला ग्रहण लावलं आणि त्याच्यामुळे सूर्याने त्याला सांगितलं की हा माझा पुत्र नाही, मला माझ्या डोळ्यासमोरून ह्याला शनीला दूर घेऊन जा. आणि मग त्याची आई त्याला एका जंगलामध्ये वाढवते. मग तो फक्त दिवसाती यम आणि यमी ह्या दोघांचा सांभाळ करते आणि रात्री ती शनीचा सांभाळ करते. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा शनी चांगल्या पद्धतीने काम करतो. तर अशा प्रकारे जन्मताच त्याला वडिलांनी सांगितलं की माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा. असा हा शनी त्याच्या अगदी जन्माच्याच पासून त्याला दुःख भोगावी लागलेत असा हा ग्रह आहे. त्याच्यामुळे शनी आणि सूर्याचं पटत नाही. हे वडील आणि पिता पुत्र आहेत तरी त्यांचं पटत नाही. शनी आणि सूर्य एकमेकांसोबत आले तर तिथे थोडासा प्रॉब्लेम होतो, किंवा शनी सूर्याच्या राशीत किंवा सूर्य शनीच्या राशीत आला तर तिथे थोडासा प्रॉब्लेम होतो. असा हा शनी दुःखाचा कारक असल्यामुळे तो दुःखातून आपल्याला गोष्टी शिकवतो, आपल्यावर संकट आणतो आणि त्या संकटातून तो आपल्याला शिकवतो की त्या संकटांशी सामना कसा करायचा. ती सिच्युएशन खरंच आपल्या गरजेची आहे का, जिथे आपण फार अटॅच आहोत त्यापासून तो विरक्तीकडे घेऊन जातो, मुक्ततेकडे घेऊन जातो का, तर तिथे आपलं भलं नसतं हे त्याला माहिती आहे आणि त्याच्यातून तो आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठीच ही गोष्ट करत असतो. शेवटी शनी म्हणजेच एक प्रकारे शिव आहे आणि शेवटी आपल्याला शिवामध्येच विलीन व्हायचं आहे. त्याच्यामुळे हा शनी आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत चांगला आहे, कारण हा विरक्तीची भावना देतो. म्हणजेच एखाद्या गोष्टीमधून आपला इंटरेस्ट कमी होणं किंवा त्याच्यातला रस कमी होणं हे शनी करतो. असा हा शनी ग्रह आपल्याला संकटांना सामना कसा करायचा हे शिकवतो. त्याचबरोबर आपल्यावर संकट येतात आणि त्यातून आपण एक पायरी पुढे जातो, आयुष्यात नवीन काहीतरी शिकतो आणि मोठे होतो. असा हा शनी त्याचं अशा प्रकारे काम करतो.